नमस्कार, मी चंद्रकांत भोईर. आपण पाहत आहात टेक चंद्रकांत भोईर. आपण पाहणार आहोत MySQL सर्व्हर आणि वर्कबेंच कसं इन्स्टॉल करायचं आहे ते. गुगल क्रोमवर जायचं आहे. MySQL टाईप करायचं आहे. या साईटवर जायचं आहे MySQL. डाउनलोडमध्ये जायचं आहे. MySQL कम्युनिटीमध्ये जायचं आहे. MySQL कम्युनिटी डाउनलोड. MySQL इन्स्टॉलर फॉर विंडोज ते क्लिक करायचं आहे. हे डाउनलोड करायचं आहे इथे. नो थँक्स, जस्ट स्टार्ट माय डाउनलोड इथे क्लिक करायचं आहे. डाउनलोड होत आहे. डाउनलोड झालेलं आहे. इथे क्लिक करायचं आहे. इन्स्टॉलेशन चालू आहे. एस द्यायचं आहे. एस. कस्टम मध्ये जायचं आहे. नेक्स्ट. MySQL सर्व्हर याला सिलेक्ट करून इथे क्लिक करायचं आहे. ॲप्लिकेशनमध्ये जायचं आहे. वर्कबेंचला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक करायचं आहे. आणि तुम्हाला MySQL शेल जर इन्स्टॉल करायचं असेल तर ते इन्स्टॉल करायचं आहे. नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट. एक्झिक्यूट. नेक्स्ट. एक्झिक्यूट. पासवर्ड टाईप करायचा आहे. मी फक्त ॲडमिन करत आहे. तुम्ही काही देऊ शकता. तुम्हाला जे हवे ते करू शकता. पासवर्ड. नेक्स्ट. नेक्स्ट. नेक्स्ट.
अशा प्रकारे आपलं MySQL इन्स्टॉल झालेलं आहे, वर्कबेंच, सेल आणि सर्व्हर. अशा प्रकारे आपला MySQL वर्कबेंच, MySQL सर्व्हर आणि MySQL शेल इन्स्टॉल झालेला आहे. तुम्ही पाहू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करायला